मुलांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण अलंकार कशाला म्हणतात, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याचा वापर कुठे होतो, याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर अलंकार म्हणजे काय? तर भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरले जाणारे तंत्र. आता याचा अर्थ काय? तर ज्याप्रमाणे दागिने शरीराची शोभा वाढवतात, त्याप्रमाणे भाषेला सुंदर, आकर्षक आणि प्रभावी बनवण्यासाठी जी भाषिक रचना वापरली जाते, तिला अलंकार म्हणतात. तर अलंकार 2 प्रकारचे आहेत. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण शब्दालंकार म्हणजे काय, कशाला म्हणतात आणि त्याचे जे 3 प्रकार आहेत, यमक, अनुप्रास आणि श्लेष यांचा अभ्यास करणार आहोत. तर यानंतरचा जो दुसरा अलंकार आहे तो आहे अर्थालंकार. तर त्याचा अभ्यास आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही आजच या माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हा पुढचा व्हिडिओ नक्की बघायला मिळेल. तर शब्दालंकार म्हणजे काय? तर शब्दालंकार म्हणजे शब्दांच्या विशिष्ट रचनेवर किंवा अर्थावर अवलंबून असणारे असे शब्द. आता म्हणजे काय? तर विशिष्ट रचनेवर किंवा त्याच्या अर्थावर अवलंबून असतात असे जे शब्द असतात त्यांना आपण शब्दालंकार म्हणतो. जेव्हा वाक्यातील शब्दामुळे किंवा अक्षर रचनेमुळे भाषेच्या ओळी वाचताना नाद निर्माण होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्या अलंकाराला शब्दालंकार म्हणतात. तर या शब्दालंकारामधला जो पहिला अलंकार आहे तो आहे यमक अलंकार. तर यमक अलंकार म्हणजे काय? तर कवितेच्या चरणाच्या शेवटी म्हणजे कवितेच्या ज्या ओळी असतात त्याच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तेथे यमक हा अलंकार होतो. आता याचा अर्थ काय? त्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूया. बघा, पहिलं उदाहरण आहे, पैल तोगे काऊ पोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. आता या ज्या कवितेच्या ओळी आहेत त्यामध्ये तुम्ही पाहिलात तर ही जी पहिली ओळ आहे त्याचं जे शेवटचं जे शब्द आहे त्याची जी शेवटची 2 अक्षर आहेत ती बघा ताहे, आणि या दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा ताहे असा शेवट होतोय. तर अशा प्रकारे ह्या 2 अक्षरांमुळे त्याला एक नाद निर्माण झालाय. त्यामुळे हे यमक अलंकाराचं उदाहरण आहे. तसंच बघा दुसरं उदाहरण आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे ते स्वभावे. बघा या इथे वे हे अक्षर या कवितेच्या या शेवटच्या ओळींमध्ये आलेलं आहे. तर हे यमक अलंकाराचं उदाहरण आहे. त्याच पद्धतीने ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. या इथे पण ळा हे अक्षराने शेवट झालेला आहे. अजून एक उदाहरण आपण पाहूया, मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. या इथे वे या अक्षराने काय झालेलं आहे? त्या ओळींचा शेवट झालेला आहे आणि त्यामुळे त्या कवितेच्या ओळी वाचताना एक प्रकारचा नाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या भाषेला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे हे यमक अलंकाराची ही उदाहरण आहे. आता आपण दुसरा शब्दालंकार बघणार आहोत. तो आहे अनुप्रास अलंकार. आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय? तर वाक्यात किंवा कवितेच्या चरणामध्ये एखाद्या वर्णाच्या पुनरावृत्तीमुळे म्हणजे ते एखादा वर्ण पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार म्हणतात. तर या इथे बघा पहिल्या उदाहरणामध्ये, काकूने काकांच्या कपाटातील काळे कार्बन कात्रीने कराकरा कापले. या इथे बघा क हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे आणि या शब्दामुळे काय झाले आहे? तर नाद, एक प्रकारचा नाद निर्माण झालाय आणि ते वाचताना किंवा ऐकताना आपल्याला गंमत वाटते. तर अशा प्रकारचा जो अलंकार असतो त्याला म्हणतात अनुप्रास अलंकार. दुसरं उदाहरण बघा, पेटविले पाषाण पठारावरती,
शिवबांनी गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. आता या इथे बघा, पहिल्या ज्या ओळीमध्ये प हे अक्षर आलेलं आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये ग, त्याची पुनरावृत्ती झाली आहे, ती पुन्हा पुन्हा आलं आहे आणि त्यामुळे त्याला एक सौंदर्य प्राप्त झालंय. पुढचं उदाहरण बघा. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील. आता पहिल्या जी दोन उदाहरणं होती त्यामध्ये सुरुवातीचं पहिलंच अक्षर रिपीट झालेलं, म्हणजे पुन्हा पुन्हा आलेलं. पण या ज्या उदाहरणामध्ये बघा, शेवटी ल आलेला आहे आणि त्यामुळे ते वाचताना एक नाद निर्माण होतो. पुढचं बघा, चौथं उदाहरण. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. या इथे बघा, म हे अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे. आणि पाचवं उदाहरण. बालिश बहु बायकांत बडबडला. या इथे ब या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यामुळे त्या वाक्याला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारच्या अलंकाराला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो. आता यामधला जो तिसरा अलंकार आहे, शेवटचा शब्दालंकारामधला, तो म्हणजे श्लेष अलंकार. तर श्लेष अलंकार म्हणजे काय? तर वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकच शब्द जेव्हा दोन भिन्न अर्थांनी वापरल्यामुळे कवितेस किंवा वाक्यास जे सौंदर्य प्राप्त होते, अशा प्रकारच्या अलंकाराला आपण श्लेष अलंकार असं म्हणतो. म्हणजे त्या वाक्यामध्ये एक जो शब्द असा असतो की त्याचे दोन वेगवेगळे अर्थ निघतात. उदाहरणार्थ, मला विमान लागते. आता हा जो लागते हा जो शब्द आहे, या शब्दाचे दोन अर्थ होतात. कोणते दोन अर्थ होतात? तर लागते या शब्दाचा अर्थ, एक अर्थ होतो गरज असणे, मला त्याची गरज आहे असा अर्थ होतो. आणि दुसरा, मला विमान लागते याचा अर्थ त्रास होतो. म्हणजेच या वाक्यामध्ये लागते या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आलेले आहेत. त्यामुळे त्या वाक्याची एक वेगळी गंमत निर्माण झाली. दुसरं बघा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. या इथे बघा, नवरी हा जो शब्द आहे तो दोन वेगवेगळ्या अर्थाने आलाय. श्रीकृष्ण नवरा मी नवरी म्हणजे जर श्रीकृष्ण हा नवरा असेल तर मी नवरी आहे. नवरी म्हणजे काय? तर त्याची पत्नी. आणि दुसऱ्या ओळीमध्ये बघा, शिशुपाल नवरा मी नवरी. इथे आपण उच्चार वाचताना कसं वाचणार आहोत? न वरी. म्हणजे शिशुपाल जर नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही, म्हणजे मी त्याच्याबरोबर लग्न करणार नाही. म्हणजे इथे लग्न न करणे असा अर्थ आहे. म्हणजे या एकाच ह्या पंक्तीमध्ये ज्या दोन ओळी आहेत त्यामध्ये नवरी या शब्दाचा दोन वेगवेगळे अर्थ आपल्याला इथे मिळतात. मित्राच्या उदयाने कोणाचा आनंद होत नाही. या इथे बघा, मित्राचा एक अर्थ काय होतो? सखा. पण या वाक्यामध्ये मित्राचा अर्थ काय आहे? मित्राच्या उदयाने. उदय कोणाचा होतो? तर उदय सूर्याचा होतो. त्यामुळे इथे मित्र म्हणजे सूर्य असा अर्थ आहे. त्यामुळे इथे मित्राचे दोन अर्थ आहेत, एक सखा आणि दुसरा आहे सूर्य. आणखीन एक गमतीशीर उदाहरण बघूया. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता या इथे जीवन हा शब्द दोन अर्थाने आलाय. तर जीवन म्हणजे आयुष्य आणि दुसरा जो अर्थ आहे जीवन तो आहे पाणी. पाणी हे जीवन आहे. तर जीवन या शब्दाचे दोन अर्थ या ठिकाणी आलेले आहेत. आता पाचवं उदाहरण बघूया आपण. शंकरास पूजिले सुमनाने. तर सुमन म्हणजे काय? तर सुमन हा फुलासाठी आलेला समानार्थी शब्द आहे. म्हणजे सुमनाचा एक अर्थ होतो फुल आणि
दुसरा अर्थ आहे शंकरास पूजिले सुमनाने म्हणजे मी शंकराला फुल वाहिले असा एक अर्थ होऊ शकतो. आणि दुसरं सुमन, सुमन म्हणजे चांगल्या मनाने. म्हणजेच या इथे सुमनचा अर्थ फुल हा एक अर्थ होतो आणि दुसरा चांगल्या मनाने. अशा पद्धतीने जर दोन वेगवेगळे भिन्न अर्थाचे शब्द कवितेमध्ये किंवा वाक्यामध्ये आले तर त्यामुळे त्या वाक्याला किंवा त्या कवितेच्या ओळींना सौंदर्य प्राप्त होतो. अशा प्रकारच्या अलंकाराला श्लेष अलंकार असे म्हणतात. अशा प्रकारे मी ज्या पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही लक्षात ठेवलात, त्यांची जी अलंकाराची जी लक्षणं आहेत ती जर लक्षात ठेवली तर तुम्ही सहज अलंकार ओळखू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शब्दालंकार बघितलेले आहेत. तर यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही अर्थालंकार पाहणार आहात. तर नक्की तो व्हिडिओ पहा आणि या माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.